आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। कीर्तिवंत भोसले घराणे कुलदीपक जिजाऊ पुत्र शहाजी गोत्र श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार, मी सत्यजित पाटील। आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे नवी मुंबईतील करंजाडेमध्ये। आपण पाहू शकताय की शिवप्रतिष्ठान आणि श्री सामाजिक शैक्षणिक संस्था करंजाडे यांच्या वतीने आज दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर माझ्यासोबत विद्यमान सरपंच करंजाडेचे आहेत। मंगेशजी, काय सांगाल? आज शिवजयंती आहे तिथीनुसार आणि त्याबद्दल शिवप्रतिष्ठान आणि श्री सामाजिक संस्थेमार्फत एक दीपोत्सवाचा कार्यक्रम होताना दिसत, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आज शिवजयंतीनिमित्त श्री सामाजिक शैक्षणिक संस्था आणि शिवप्रतिष्ठान हे दोन्ही संस्था एकत्र येऊन दीप प्रज्वलन केला, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे करून मनापासून आभार मानतो। नक्कीच आज पहिल्यांदा शिवजयंती उत्सव केले, पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या साजरी आम्ही करू, त्याबद्दल सर्व सभासदांची मला साथ पाहिजे आणि नक्कीच करंजाडेमध्ये एक नंबर अशी शिवजयंती आम्ही उत्सव करू, त्यासाठी सर्व सभासदांची साथ पाहिजे आणि नक्कीच खरोखर जी शिवजयंती केली, आज दीप उत्सव केला, त्याबद्दल सर्व सदस्यांचे मी आभार मानतो। माझ्यासोबत आणखी श्री सामाजिक संस्था आणि शिवप्रतिष्ठानचे सभासद आहेत। काय सांगशील? एकंदरीत आज सर्वत्र महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी होते, त्याबद्दलच काय सांगशील? प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज तिथीनुसार त्यांची जयंती आहे आणि शिवप्रतिष्ठान तसेच श्री सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सगळे सभासद यांनी आज इथे तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे। एक ॲक्च्युली हा लोकांना तसेच त्यांच्या आपले जे मुलं आहेत त्यांना हे कळालं पाहिजे की 19 फेब्रुवारीच नाही तर तशी तिथीनुसार पण आपली जयंती साजरी झाली पाहिजे। महाराजांची जयंती 365 दिवस साजरी केली तरी कमीच असते। तर आता हा जो पायंडा शिवप्रतिष्ठान तसेच श्री सामाजिक शैक्षणिक संस्थेने टाकलेला आहे, त्याच्यामुळे हा लोकांपुढे एक आदर्श जातोय आणि लोकांपुढे महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत जाते, एक आदर्श जातोय। एक माझ्यासोबत आणखी काही पदाधिकारी, तर आपण काय संकल्पना होती एकंदरीत की आज दीपोत्सव साजरा केला तुम्ही? प्रथमतः मी सर्वांना जय शिवराय बोलतो। आम्ही ह्या वर्षी तिथीनुसार जयंती करण्याचा आम्ही यावर्षी कार्यक्रम केला, त्यासोबत आम्ही दीपोत्सव हा देखील कार्यक्रम केलेला आहे। आपण पाहू शकताय की सर्वत्र असे दिवे वगैरे लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकताय की चारही बाजूला असे दिवे लावलेले आहेत। एक सुंदर अशी महाराजांची मूर्ती इथे विराजमान होताना दिसत आहेत। तर नक्कीच आपण पाहू शकतो की तिथीनुसार शिवजयंतीला करंजाडेमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। तर निश्चितच पाहत राहा प्रभावशाली न्यूज।